ओके, करोजन. करोजन म्हणजे काय? क्षरण पाहायचंय आपल्याला. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर पहा, एक आयर्न नेल्स आपण घेतला आणि आयर्न नेल्स जर आपण कशामध्ये टाकला, वॉटर. वॉटर म्हणजे काय? पाण्यामध्ये टाकला किंवा काही जे काही एखादा आयर्न नेल जो आहे हा आपण कशामध्ये टाकलेला आहे, टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन वॉटर मध्ये ठेवलेला आहे. या ठिकाणी काय केलेले, आयर्न नेल टाकलेला आहे आणि एक काय केलं आपण, असाच हवेमध्ये ठेवलेला आहे, म्हणजे एअर मध्ये ठेवलेला आहे. तर कालांतराने आपल्याला यावरती काय दिसून येतं, रस्ट. रस्ट म्हणजे काय? गंज. लोखंडी खिळा जो आहे, आयर्न नेल्स जे आहे यावरती काय गंज चढलेला आपल्याला दिसून येत असतो. म्हणजेच या आयर्नची जी रिएक्शन आहे काही याच्यामध्ये कशामध्ये होत असते, वॉटर बरोबर होत असते. तर जर आपण हाच नेल कशामध्ये ठेवला, हवेमध्ये ठेवला, तर याचीच रिएक्शन ही कशाबरोबर घडून येत असते, ऑक्सिजन बरोबर, हवेतील ऑक्सिजन सोबत घडून येत असते. म्हणजेच यावरती काय तयार होतो, या आयर्न नेल्स वरती रस्ट. रस्ट म्हणजे काय? गंज तयार होत असतो. आणि हा जो गंज असतो हा आपल्याला कोणत्या कलरचा दिसून येतो, रेडिश कलर. रेडिश कलर हा गंज आपल्याला कोणत्या कलरचा दिसून येतो, रेडिश कलर. सॉलिड लेयर इज अ फॉर्म ऑन अ मेटॅलिक सरफेस. आपल्याला त्या मेटॅलिक सरफेस वरती रेडिश कलर म्हणजे तपकिरी रंगाचा जो रंग आहे, कलर जो आहे हा आपल्याला त्या मेटॅलिक सरफेस म्हणजे लोखंडी वस्तूवरती दिसून येत असतो आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, रस्ट म्हणजे गंज असे म्हणतात. याचा जर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला, रस्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर विचारला तर तो आपल्याला सांगता येतो. पहा, Fe2O3 X H2O हा कशाचा फॉर्म्युला आहे, रस्ट म्हणजे गंज. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे रस्टचा, Fe2O3.X H2O. याला आपल्याला काय म्हणायचे, रस्ट असे म्हणतात. बट पहा, द रस्ट ऑन द आयर्न डज नॉट फॉर्म बाय सिंपल रिएक्शन बाय ऑक्सिजन विथ आयर्न आर्टिकल. म्हणजे आयर्न आर्टिकलची जी काही लोखंडी वस्तू आहे त्याची जर अभिक्रिया कशाबरोबर झाली, ऑक्सिजन, हवेतील ऑक्सिजन बरोबर झाली, तर सहजासहजी या लोखंडी खिळ्यावरती काय घडून येत नाही, गंज हा चढत नाही. तर रस्ट येण्यासाठी, गंज तयार होण्यासाठी कोणती रिएक्शन असते, ही रस जी आहे, तर हा रस जो आहे हा कोणत्या रिएक्शनने येत असतो, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. म्हणजे गंज जो चढत असतो, गंज तयार होत असतो, हा कोणत्या रिएक्शनने चढतो, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनने चढला जातो. लक्षात ठेवायचे. पहा, द रस्ट इज फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन अँड डिफरंट रिजन ऑन द सरफेस. एनोड रिजन वरची रिएक्शन पाहायची पहा आपल्याला. Fe is oxidized to Fe2+ in anode region. म्हणजे Fe चे जे ऑक्सिडीकरण झालेलं आहे यापासून काय तयार होतं, Fe2+ चार्ज तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल Fe2 फॉर्म Fe2+ 2E-. म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस काय करत असतात, आयर्नची वॉटर पाण्याबरोबर रिएक्शन होत असते, त्यावेळेस ते काय करतात, स्वतःचे जे काही इलेक्ट्रॉन असतात हे कशामध्ये, वॉटरमध्ये लूज करतात, म्हणजे पाण्यामध्ये सोडून देतात. त्यामुळे आयर्न वरती कोणता चार्ज तयार होतो, 2+ चार्ज तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि सेकंड पहा, कॅथोड रिजन वरची म्हणजे ऋणाग्रवरची जी काही रिएक्शन आहे ती काय, ऑक्सिजन इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन कॅथोड रिजन. म्हणजे ऋणाग्र भागामध्ये ऑक्सिजनचं जर रिडक्शन, क्षपन जर झालं तर त्यापासून काय तयार होतं, वॉटर तयार होतं, पाणी तयार होतं. तर पहा कसं तयार होतंय, O2+ 4H+ प्लस 4E- टू फॉर्म 2H2O. आता या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन काय केलेले आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजनने गेन केलेले आहेत, म्हणजे घेतलेले आहेत आणि त्यापासून काय तयार झालेलं आहे, वॉटर म्हणजे पाणी तयार झालेलं आहे. म्हणजेच फेन पहा, फेन Fe2- आयन्स किती, Fe2+ आयन्स मायग्रेट फ्रॉम
एनोड रिजन कशावरून स्थलांतरित होतात एनोड म्हणजे धनग्र भागातून Fe2+ आयन्स जे आहेत हे मायग्रेट म्हणजे स्थलांतरित होत असतात दे रिएक्ट विथ वॉटर तर ते कशाबरोबर रिएक्शन होते त्याची वॉटर म्हणजे पाण्याबरोबर रिएक्शन होते आणि फर्दर ऑक्सिडाइज आणि ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडीकरण घडून येतं त्यावेळेस त्याचं रूपांतर जे आहे हे कशामध्ये होतं Fe3+ आयन्स मध्ये होतं कशामध्ये होत असतं Fe3+ आयन्स म्हणजे Fe2+ जे आहेत हे एनोड रिजन मधून ज्यावेळेस ट्रान्सफर होतात मायग्रेट और ट्रान्सफर स्थलांतरित होत असतात त्यावेळेस त्याची रिएक्शन कशाबरोबर होते वॉटर बरोबर होते आणि वॉटर बरोबर झाल्याच्या नंतर Fe2+ कशामध्ये रूपांतर होतं Fe3+ मध्ये रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येतं अँड देन अ रॅडिश कलर ऑफ हायड्रेट ऑक्साइड इज अ फॉर्म फ्रॉम Fe3+ आयन्स म्हणजे Fe3+ आयनांपासून एक अविद्राव्य असा काय तयार होतो तांबूस रंगाचा थर आपल्याला तयार झाल्याचं दिसून येतो आणि त्याच अविद्राव्य रंगाला आपल्याला काय म्हणायचंय Fe3+ आयन्सला आपल्याला काय म्हणायचंय रस्ट म्हणजे गंज असे म्हणतात अँड इट इज कलेक्ट ऑन द सरफेस हे कशावरती कलेक्ट होतं सरफेस म्हणजे पृष्ठभागावरती कलेक्ट होतं याचीच आपल्याला जर रस्ट जर आपल्याला काय रिएक्शन पाहायची असेल कसं तयार होतं तर पहा 2Fe3+ in aqueous is react with water liquid to form Fe2O3.H2O plus 6H+ ions. पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मी की Fe3+ जे आहेत हे काय होतात Fe3+ तयार होतात आणि Fe3+ ची जी रिएक्शन आहे हे कशाबरोबर वॉटर बरोबर झाल्याच्या नंतर एक काय तयार होतो रॅडिश कलर हायड्रेट ऑक्साइड तयार होत असतो सरफेस वरती आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचे रस्ट म्हणजे गंज असं म्हणतात आणि त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय Fe2O3.H2O या सगळ्यावरून आपल्याला काय सांगता येईल करोजन म्हणजे क्षरण याची डेफिनेशन सांगता येते पहा आपण करोजनची डेफिनेशन पाहू काय आहे हे आपण रसचं पाहिलं कशा प्रकारे स्थलांतरित होतं हेही आपण पाहिलेलं आहे रसचं आता आपल्याला काय पाहायची करोजनची डेफिनेशन पाहायची काय सांगता येईल पहा करोजनची डेफिनेशन ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट करोजनची डेफिनेशन पहा ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ atmosphere oxidation of metal takes place consequently resulting in their damage is called corrosion वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचं काय घडून येतं ऑक्सिडीकरण घडून येतं आणि पर्यायाने त्याची काय व्हायला लागते झीज व्हायला डॅमेज म्हणजे काय झीज व्हायला सुरुवात होत असते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो करोजन करोजन म्हणजे काय क्षरण असं म्हणत असतो काय होतंय वातावरणातील विविध घटकांचा कशावरती त्या पदार्थावरती परिणाम होतो ऑक्सिडीकरण त्या धातूचं घडून येतं आणि पर्यायाने काय घडून येते त्याची डॅमेज म्हणजे झीज व्हायला सुरुवात होत असते त्याला आपल्याला काय म्हणायचंय करोजन काय डेफिनेशन ड्यू टू द व्हेरियस कंपोनंट ऑफ atmosphere ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज इज कॉल्ड करोजन आज आपण हेच पाहिलेलं आहे पहा करोजन मध्ये आणखी जर सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल आयर्न रस्ट अँड reddish color layer is collected on the surface this is called corrosion of iron म्हणजे एखाद्या धातूच्या पृष्ठभागावरती जर लालसर किंवा तपकिरी रंगाचं जर थर तयार झालेला असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय corrosion of iron म्हणजे लोहाची झीज होणं असं आपण म्हणू शकतो किंवा लोहाचं क्षरण सुरू झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो हे काय पाहिलं आपण करोजन पाहिलेलं आहे आता यानंतरचा आपल्याला पॉइंट पाहायचा आहे पहा रॅन्सिडिटी रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा रॅन्सिडिटी म्हणजे काय खवटपणा पण आता रॅन्सिडिटी म्हणजे काय फेन वी यूज द लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल
for making a food stuff is a foul odor called the rancidity. म्हणजे जेव्हा पहा आपण शिल्लक राहिलेलं जे काही अन्न आहे तर हे अन्न आपण काय केलं, खाद्यपदार्थ जे आहेत ते तयार करताना त्याचा जर वापर केला तर त्यामधून एक काय येतो, फाऊल ओडर म्हणजे काय, एक घाणेरडा असा वास आपल्याला दिसून येतो किंवा वास येत असतो. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा असे म्हणतात. जसं की पहा आपण जर एखादा शेंगदाणे खात असलो आणि त्याच्यामध्ये जर एखादा शेंगदाणा आपल्याला वेगळाच लागला तर आपण काय म्हणतो, शेंगदाणा खराब असेल आणि तो खाल्ला तर आपल्याला तो कसा लागतो, खवट लागतो. आपण काय म्हणतो, हा शेंगदाणा काय खवट आहे. तसंच काय या रॅन्सिडिटीचं आहे. काय सांगता येईल आपल्याला रॅन्सिडिटीची डेफिनेशन, when we use old left over cooking oil for making food stuff, it is found to have foul odor, is called rancidity. काय सांगितलं, when we use old leftover cooking oil for making a food stuff, म्हणजे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आपण जर उरलेलं जे काही खाद्यतेल आहे त्याचा जर वापर केला आणि आपल्याला ते कसं दिसून आलं, ते त्याने जर आपल्याला घाणेरडा असा वास जर आला तर आपण तो पदार्थ काय झालेला आहे, रॅन्सिडिटी म्हणजे खवट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. पहा या ठिकाणी आपल्याला आणखी सांगता येईल की रॅन्सिडिटी इन द फूड स्टफ cook in oil or ghee is prevented by using a oxidant. आता ही जी काही रॅन्सिडिटी आहे म्हणजे हे जे काही खवटपणा आहे हा आपण कशाने दूर करू शकतो, कशाचा यूज करून आपल्याला हा दूर करता येतो, तर अँटी ऑक्सिडंटचा. कशाचा यूज करायचा आपल्याला हा रॅन्सिडिटी दूर करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, अँटीऑक्सिडंट कशाचं यूज करायचं, प्रिव्हेन्शन करायचं रॅन्सिडिटी पासून. प्रिव्हेंट म्हणजे त्याची सुरक्षितता जर आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, अँटीऑक्सिडंटचा यूज करायचा आहे. आता हे काय झालं आपलं रॅन्सिडिटी. आणि रॅन्सिडिटीचं जर आणखी एखादा यूज आपल्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण फूड स्टॉक जे आहेत हे कशामध्ये स्टोअर करू शकतो, स्टोअरिंग इन अ एअरटाईट कंटेनर म्हणजे हवा बंद डब्यामध्ये आपण जर हेच काय केले फूड स्टॉक जर ठेवून दिले तर ते पदार्थ रॅन्सिडिटी म्हणजेच खवट होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. आपला या ठिकाणी जो आहे धडा तिसरा जो आपण पाहिला केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हा या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही जर व्यवस्थित हा धडा चॅप्टर पूर्णपणे पाहिला असेल, ऐकला असेल तर तुमच्या नक्कीच हा धडा लक्षात आलेला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्हाला या पुढचेही माझे व्हिडिओज जे आहेत हे असेच पाहत राहा म्हणजे तुम्हाला सगळे जे धडे आहेत हे सोप्या प्रकारे तुम्हाला समजून घेता येतील. आणि यावर्षी जी काही एक्सरसाइज आहे तुम्ही जे आपण प्रकरण शिकवलेलं आहे यावरून तुम्ही एक्सरसाइज सोडवू शकता. काही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करूनही विचारू शकता. माझा नंबर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला नंबर देते, त्यावरती तुम्ही काही कोणते डाऊट असतील तर ते तुम्ही मला विचारून घ्या. माझा नंबर आहे 94 21 15 97 27. माधुरी कबूल.